तुडील पंचायत समिती गणातील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न। तुडील पंचायत समिती गणात कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा झंझावत दिवसेंदिवस सुरूच आहे। रावडल, अप्पर तुडील, लोअर तुडील, चांदणी कोंड, भेलोशी, आदे नरवण, कुटील, जुई, सोनगर, रोहन वलंग, आदिस्ते, तेलंगी, चिंभावे, वराटी, गोमेंडी। तुडील पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाला भरघोस निधी आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला असून या विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य माननीय श्री विकासशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी विकासशेठ गोगावले यांचा तुडील पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांनी जाहीर सत्कार केला। माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत व माजी पंचायत समिती उपसभापती सुहेब पाचकर यांच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश प्राप्त झाल्याचे दिसत आहे। आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड तालुक्यासह तुडील पंचायत समिती गणात विकास कामांचा झंझावत हा कायम ठेवला असून होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीला आमदार भरतशेठ गोगावले हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार असल्याचे संकेत आता दिसू लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट, रायगड तक, महाड। आठवतंय की गेले कित्येक वर्ष हा गाव आमच्या पक्षापासून वंचित होता, परंतु आज आपण जवळपास किती 90-100% आज आपण 90% इथे या ठिकाणी झालेलो आहोत। त्याबद्दल मी सर्वांचा तुमचा मनापासून आभार मानतो की आपण आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांवरती जो काही विश्वास दाखवलेला आहे, त्यांचं नेतृत्व या ठिकाणी आपण स्वीकारलेलं आहे। म्हणजे येणारी निवडणूक ही पुढच्या महिन्यामध्ये होत आहे आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीकरता आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले पुन्हा उभे राहणार आहेत। आणि उभे राहत असताना तुमच्या सर्वांचा फक्त आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन आमदार साहेबांना नेहमी जसं लाभलेलं आहे तसंही यावेळेलाही लाभेल। आणि भरतशेठ या महाराष्ट्राचे मंत्री म्हणून आपल्या गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक करून आपण त्यांचा सत्कार करूया। परंतु जर का समजा येता आला नाही तरी 5 वर्षात एकदा फक्त तुम्हाला आमची एकदा सेवा करायची आहे, ते म्हणजे मतदान, आणि बाकी वर्षाचे 365 5 वर्ष आम्ही तुमची सेवा करणार हा शब्द या निमित्त आपल्याला देतो। आणि आलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने मी आपलं पाण्याची टाकी पण आता झालेली आहे, हॉस्पिटलचं पण काम झालेलं आहे, सभामंडपचं पण झालेलं आहे, रस्ता पण झालेला आहे, सगळं झालेलं आहे। आणि जे काय राहिले ते मंत्री झाल्यानंतर पण करून देऊ, एवढंच या निमित्त बोलतो मी सांगतो। जय